हॅलो फ्रेंड्स, रवळेशेफ सुजाता या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण एक खूप छान रेसिपी बघणार आहोत। जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राइब करायला विसरू नका। बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा। तसेच आमच्या व्हिडिओला कमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा। वाव, ही बघा आपली ही साळीच्या लाह्याची बर्फी इतकी मस्त झालेली आहे। साळीच्या लाह्या ह्या आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप हितावह आहेत। त्याचा मी व्हिडिओ पहिले पब्लिश केलेला आहे। त्याचे काय फायदे आहेत ते आपण बघू शकता। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। ही बर्फी आपल्याला विदाउट गॅस आपल्याला 5 मिनिटांमध्ये ही इन्स्टंट बर्फी आपण बनवू शकतो। इतकी छान टेस्टी लागते अगदी। चला तर मग बघूया आपण ही बर्फी कशी बनवायची आहे ते। दिवाळीच्या वेळेस लक्ष्मीपूजनला आपण या साळीच्या लाह्या आणतो। मग त्याच्यानंतर पूजा झाल्यानंतर ह्याचं काय करायचं ह्याचा आपल्याला प्रश्न पडतो। तर या साळीच्या लाह्यापासून आज एक आपण खूप छान बर्फीचा प्रकार बनवणार आहोत। त्याच्यासाठी आपण एक वाटीचं मेजरमेंट किंवा कपाचं मेजरमेंट फिक्स करायचं आहे। मी ही एक वाटी घेतलेली आहे। तर हे मी 2 वाट्या साळीच्या लाह्या घेतलेल्या आहेत। त्याच वाटीच्या मेजरमेंटने मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे आणि 3 वेलदोडे घेतलेले आहेत। आता आपण हे मिक्सर जारमध्ये घेऊया। आता आपण हे ब्लेंड करून घेऊया। त्याच वाटीच्या मेजरमेंटने आपण ही जी दुधावरची आपली ही साय असते ती मी घेतलेली आहे अर्धी वाटी। आता ही आपण फेटून घेऊया। आपण ही मलाई आता फेटून घेतलेली आहे। आता ह्याच्यामध्ये आपण पिठी साखर घालूया। पिठी साखर आपण मिक्सरमधून छान ब्लेंड करून घेतलेली आहे। आता हे सर्व मिक्स करून घेऊया। साखर आणि मलाई आपण आता छान मिक्स करून घेतलेली आहे। त्याच मिक्सर जारमध्ये आपण आता ह्या साळीच्या लाह्या घ्यायच्या आहेत आणि त्या आपण बारीक वाटून घ्यायच्या आहेत। आपण छान ह्या अगदी अशा बारीक वाटून घेतलेल्या आहेत। त्यानंतर मलाई आणि साखरेच्या मिश्रणामध्ये आपण हे घालायचं आहे। हा अर्धा लॉटच मी बारीक करून घेतला आहे। अजून बाकीच्या राहिलेल्या आपण साळीच्या लाह्या घेतलेल्या आहेत। त्यामध्ये आपण 7-8 काजू पण घेतलेले आहेत। आता हे पण ब्लेंड करूया। साळीच्या लाह्या आता सगळे आपल्या ब्लेंड करून झालेले आहे। आता ह्याच्यामध्ये आपण 1/4 वाटी मिल्क पावडर घालूया। त्याच्याने छान अशी खव्याची पण त्याला टेस्ट येईल अगदी। आणि 1/4 वाटी आपण डेसिकेटेड कोकोनट घालूया। जर आपल्याला आवडत असेल तर आपण अजून थोडंसं जास्त पण घालू शकता। मी 1/4 वाटी घालते आहे। हे बघा। आता हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे। बर्फी सेट करण्यासाठी मी हा एक ट्रे घेतलेला आहे। त्याच्यावरती मी बटर पेपर ठेवणार आहे। बटर पेपर नसेल तर आपण फॉईल पेपर ठेवला तरी चालेल। मी फॉईल पेपर ठेवलेला आहे। थोडे आपण पिस्त्याचे काप करून घेतलेले आहेत। ते छान त्याच्याने आपलं गार्निश होईल। पिस्त्याचे काप आपण असे हे ट्रेमध्ये स्प्रेड करून घेतलेले आहेत। आता हे आपण अगदी छान मिक्स करून घेऊया। आपण आता अगदी हे छान मळून घेतलेलं आहे आणि आता हा गोळा जो आहे आपण तो ट्रेमध्ये आपण स्प्रेड करून घ्यायचा आहे। हाताने आपण अगदी असा एकसारखा करून घेऊया। हे छान आता आपण अगदी एकसारखं करून घेतलेलं आहे। आता आपण हे फ्रीजमध्ये 5 मिनिटं ठेवूया। जर किंवा फ्रीजमध्ये ठेवायचं नसेल तर बाहेर आपण 15 मिनिटं असं सेट करण्यासाठी ठेवायचं आहे। आता आपली ही बर्फी छान सेट झालेली आहे। डिमोल्ड करूया असं उलट करून। आता आपण हा फॉईल पेपर पण काढून घेऊया। वाव, हे बघा ही आपली बर्फी इतकी सुंदर झालेली आहे। आणि ह्या साळीच्या लाह्या ज्या असतात ह्या आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप हितावह आहेत। त्याचे काय काय फायदे आहेत साळीच्या लाह्या सेवन केल्याने त्याचा मी एक व्हिडिओ पण पब्लिश केलेला होता। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे आपण बघू शकता। आता आपण ही बर्फी कट करूया। वाव, हे बघा कशी अगदी सुंदर झालेली आहे बर्फी आपली। आपण ही आता बर्फी कट केलेली आहे। आपण बघू शकता इतकी छान झालेली आहे अगदी। आणि आपल्याला काही त्याच्यासाठी गॅस वगैरे सुद्धा आपल्याला वापरायचा नाही आहे। ही अगदी इन्स्टंट आहे बर्फी। 5 मिनिटांमध्ये आपण ही बनवू शकतो। आणि यदि कोणी पाहुणे येणार असतील तर किंवा इतर वेळेस पण आपण डेझर्ट म्हणून सुद्धा ही आपण बर्फी बनवू शकतो। इतकी मस्त टेस्टी झालेली आहे।
फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढे सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया. धन्यवाद.